नमस्कार. सध्या चालू आहे पितृपक्ष म्हणजेच हा 15 दिवसाचा कालावधी असतो. याला पितृपक्ष असे म्हणतात आणि जे कोणी आपल्या घरात गेलेले असतील, तर त्यांचे पूर्वज म्हणतो आपण त्यांना. त्यांचं आपण पित्र घालत असतो आणि ते ज्या तिथीला वारले आहेत, ती तिथी बघून त्या दिवसाचं ते पित्र म्हणजेच त्यांना तर्पण द्यायची पद्धत असते. तर ज्याप्रमाणे देवी-देवता आपल्या घरामध्ये येतात, आपल्याला आशीर्वाद देतात, त्याचप्रमाणे पितृपक्षात आपले पूर्वज आपल्या घरी येतात. घरातील उत्तम स्थिती, आनंद पाहून त्यांना सुद्धा आनंद होतो आणि ते आशीर्वाद देतात. आणि जसे आपण देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि जेव्हा त्यांना आपण तर्पण करतो, अन्न जेव्हा त्यांना दाखवतो, तेव्हा त्यांचे आत्मे फार खुश होतात. आनंदाने ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि हेच तर आपल्याला लागतं ना, की आजकाल आपल्याला सगळं काही मिळेल, पण आशीर्वाद मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. मग देवदेवतांचे असतील, पूर्वजांचे असतील, हे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान देतातच. तर आज आहे आमच्या सासऱ्यांचं म्हणजे हा जुना व्हिडिओ आहे. सासऱ्यांचं श्राद्ध होतं. म्हणून मग आम्ही इथे स्वयंपाक बनवत आहोत. तर आमच्या इथे श्राद्धासाठी अ, भेंडीची भाजी, कारल्याची भाजी, त्यानंतर गवारची भाजी, चवळीच्या शेंगा असतात त्याची भाजी, त्याचप्रमाणे अ, गिलक्याची भाजी आणि पंपकिन म्हणजेच लाल भोपळा त्याची भाजी बनवली जाते. म्हणजे अशा 6 भाज्या असतात. तर आता इथे वन बाय वन आम्ही भाज्या बनवून घेत आहोत. 3 गॅस आहेत. तर एका भाजीला मोठ्या गॅसवर फोडणी द्यायची. मग ती थोड्याशा कमी गॅसवर होऊ द्यायची. म्हणजे मग तोपर्यंत दुसरी भाजी आपल्याला करता येते. तर असं आणि ह्या भाज्या खूप साध्या असतात. त्याच्यात कांदा वगैरे काहीच नसतो. फक्त आम्ही थोडंसं लसूण टाकलेलं आहे आणि बाकी काही जास्त मसाले नसतात. लाल तिखटमध्ये ही भाज्या होत असतात. आणि त्याचप्रमाणे कढी असते, उडदाचे वडे असतात, खीर असते, त्याचप्रमाणे पोळी, आळूच्या वड्या असतात, काकडीच्या फोडी. काही ठिकाणी काकडीची कोशिंबीर करतात. त्याचप्रमाणे शिकरण म्हणजे केळ्याचं पण कोशिंबीर असते, पेरूची कोशिंबीर असते, मिरच्यामृत असतं. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. थोड्याफार प्रमाणात काहीतरी बदल असतात. तर ते ज्याच्या त्याच्या घरात ज्याच्या परंपरा चालू असतात त्याप्रमाणे गोष्टी ह्या केल्या जातात. आणि विशेष म्हणजे हे जे आपण जे पितृपक्षात जेवण करतो, ज्याचं आपण तर्पण करतो श्राद्धासाठी, हे जेवण म्हणजे एकदम बॅलन्स फूड आहे. तुम्ही बघाल तर हिरव्या भाज्या आहेत, आंबट आहे, गो आंबट कढी आहे, गोडमध्ये खीर आहे, कडूमध्ये कारलं आहे आणि भाज्या पण आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहे, त्याचप्रमाणे फायबर्स आहेत. कोशिंबीर पण ठेवली जाते. सगळ्या गोष्टी चव बॅलन्स करायला मिरच्यामृत सुद्धा असतं. म्हणजे वरण-भात असतो, त्यावर साजूक तूप असतं. म्हणजे आपल्या पोटाला याचा काहीच त्रास होऊ नये असं सगळं हे जेवण असतं आणि कारण आता वातावरण बदलत आहे. पावसाळ्याकडून एकदम आता थंडीकडे जाणारं वातावरण आहे. त्यामुळे वातावरणात थोडीशी उष्णता जाणवत आहे. तर हे असं बॅलन्स काय म्हणू आपण त्याला बॅलन्स स्वयंपाक हा इथे केलेला असतो आणि खरंच म्हणजे पूर्वजांनी ज्यांनी हे ठरवून दिलेलं आहे, खरंच ग्रेट. किती विचार करून या गोष्टी ठरवलेल्या आहेत. म्हणून म्हणतात ना, की तुमच्याकडे ज्याही परंपरा असतील किंवा ज्या सणाला जे आपण बनवतो, ते बनवायचंच असतं. कारण त्या दिवसांमध्ये त्या जेवणाचं फार महत्त्व असतं. काय आपल्या शरीराच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे जे वातावरण असतं, त्याप्रमाणे त्या गोष्टी ठरवलेल्या असतात आणि मग त्याच्यापासून म्हणजे तसं ते डिसाईड केलेलं असतं, की काय बनवायचं कसं. तर आता इथे जो डांगर असतो, तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. लाल भोपळा, त्याला आता फोडणी देऊन घेत आहोत. तर पूर्ण काही मला सगळ्याच रेसिपी शूट नाही करता आल्या, पण थोड्याफार मी केलेल्या आहेतच. कारल्याच्या चकत्या केलेल्या आहेत आणि आळूच्या वड्या असतात, तर त्यासुद्धा करतात. तर एक-एक सकाळी स्वयंपाकाला लागलो होतो आम्ही आणि झटपट पहिल्यांदा भाज्या बनवून घेतल्या. त्यानंतर खीर बनवायला ठेवली, कढी केली आणि सर्वात नंतर मग आळूची जी वडी असते, नंतर भजी, पापड असतात, त्यानंतर वडे सर्वात शेवटी केले म्हणजे ते गरम राहतात आणि पोळ्या. तर जेव्हा आपण हे नैवेद्य दाखवतो, देवाला नैवेद्य असतो, त्याचप्रमाणे गाईचा नैवेद्य असतो, अग्नीला नैवेद्य असतो. म्हणजे जेव्हा आपण अग्नीला पण आपण नैवेद्य दाखवतो, जेव्हा अग्नी जळतो, तेव्हा आपल्या घरातली पण निगेटिव्हिटी सगळी निघून जात असते. तर अशा पद्धतीने हा श्राद्धांचा स्वयंपाक असतो. तर तोच आता आम्ही करत आहोत.
आणि ह्या ज्या परंपरा लावून दिलेल्या असतात ह्या काही आपल्यावरचं बर्डन अजिबात नसतं. तर ज्या गोष्टी आपल्या शरीराला सूट होणार असतील त्या त्या दिवशी पोटात जाव्याच म्हणून हे कुठेतरी लावून दिलेलं असतं. आणि आपले पूर्वज येतात, ते म्हणतात की असं ते आपण त्यांना हा सगळं पितरांचा जो स्वयंपाक करतो तो दाखवतो, तर ते खूप खुश होतात आणि आपल्याला प्रेमाने आशीर्वाद देतात. तर 2-1 दिवसापूर्वी मी असंच वृद्धाश्रमाविषयी व्हिडिओज माझ्या समोर आला आणि मी तो बघत होती, की म्हणजे किती प्रमाण वृद्धाश्रमातल्या जाणाऱ्या लोकांचं वाढत आहे. हे बघून खरंच खूप वाईट वाटलं, की म्हणजे का? का असं म्हणजे होतंय? की म्हणजे जे आई-वडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे, लहान जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे. पुढे आपण त्यांच्या बाबतीतच असं वागतो म्हणजे हे किती अ, मनाला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत हे. मान्य असेल कोणाचा स्वभाव थोडासा तापट असेल किंवा कोणाचा स्वभाव थोडासा भांडकुदळ असेल किंवा काय असेल, पण शेवटी हे नाती आहेत, रक्ताची नाती असतात. ती नेहमी जोडून ठेवायचाच प्रयत्न करायचा असतो. कारण हे आपल्या जनरेशनसाठी नाही तर आपल्या पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा फायद्याचं आहे. नात्यांची ओळख, त्यांचा प्रेम, ओलावा हे आपल्या पुढच्या जनरेशनला पण मिळणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या मुलांना, त्यांच्या मुलांना हे संस्कार जे असतात ते आपल्या घरातूनच होत असतात आणि ते वडीलधारे माणसंच देत असतात. म्हणून अ, जेव्हा ती मी म्हणजे असं व्हिडिओज बघितले तेव्हा इतकं असं वाईट वाटलं ना, की म्हणजे काय बिचाऱ्यांची अवस्था काय होत असेल, त्यांच्या मनाला काय वाटत असेल, की त्यांची घरं असतील, तिथे त्यांची मुलं-बाळं असतील, नातू, सुना, मुली हे सगळे असतील, जावाई असेल, तरी पण म्हणजे त्यांना खरंच खूप आठवण तर येतच असेल. तर असं जे कोणी करत असतील प्लीज करू नका. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ खूप चांगल्या पद्धतीने करा. कारण भांडणं, गैरसमज हे प्रत्येक घरामध्ये असतात. मग ते कितपत वाढवायचे, किती कंट्रोलमध्ये ठेवायचे, किती गोष्टी सोडून द्यायच्या हे आपल्या हातात असतं. आणि घर हे शेवटी माणसांचं बनलेलं असतं आणि त्या माणसांच्या प्रेमाने बनलेलं असतं आणि त्याचीच खूप आजकाल गरज असते. कारण आज आपल्याकडे पैसे पण असतात. आपण पैशाने हजार वस्तू घेऊ शकतो. पण हे जे प्रेम असतं, हे विकत नाही घेऊ शकत. म्हणून मग सगळ्यांचा आनंदाने सांभाळ करायचा. बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टीवरच सुद्धा भावा-भावांमध्ये किंवा असे वाद बघितलेले आहेत. हे खरंच म्हणजे बघून इतकं वाईट वाटतं. सिरियसली तुम्ही आई-वडिलांशी पण प्रॉपर्टीसाठी भांडतायत किंवा समजा वडील वारले तर काही जण तर आईशी पण वाद घालतात. लगेचच की प्रॉपर्टी लगेच आमच्या नावावर करा. सिरियसली हे असं खूप गरजेचं असतं? मिळतील ना, जे तुमचे पैसे असतात, जे तुमच्या इव्हन तुमचे पैसे पण सोडा, पण जे तुमच्या नशिबात आहे आणि जेवढं तुम्हाला मिळायचं आहे ना नशिबाने, तेवढं तुम्हालाच मिळणार आहे, कोणाला दुसऱ्याला जाणार नाही. पण आजकाल असं खूप बघायला मिळतं, की पैशासाठी सख्खे भाऊ एकमेकांशी भांडतायत. हे खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण असं प्लीज करत नका जाऊ. म्हणजे जेही कोणी करत असतील त्यांच्यासाठी प्रेमाने वागा, प्रेमाने राहा. पैसे कमवता येतात, मिळतात सुद्धा. पण एकदा माणूस गेला ना, परत येत नाही, परत मिळत नाही. त्यामुळे आहे तोपर्यंत सगळ्यांशी आनंदाने, शांततेने आणि नीट वागा, प्रेमाने वागा. प्रेम द्या आणि प्रेम घ्या. कारण आजकाल इतका स्ट्रेस वाढलेला आहे, प्रत्येक गोष्टीत आपला स्ट्रेस वाढलेला आहे. त्यामुळे बाहेर तर असतो स्ट्रेस, घरात पण जर स्ट्रेस असेल तर मग काय उपयोग ना? म्हणून मग जेव्हा घरात अशी मोठी माणसं असतात ना, तेव्हा एक थोडासा मेंटली आपल्याला आधार असतो आणि सगळ्यांनी जर मिळून मिसळून आनंदाने समजून घेऊन अ, नवीन पिढीने जुन्या पिढीला काय लागतं किंवा जुनी पिढी कशी त्यांच्या काळात कसं होतं किंवा त्यांना कशा पद्धतीने चालतं आणि जुन्या पिढीने पण नवीन पिढीला कसं लागतं किंवा त्यांच्यात कसे चेंजेस झालेले आहेत, हे सगळं समजून जर घेतलं ना, तर नक्कीच सगळी घरं आनंदी होतील. तर हे आहे इकडे सगळा स्वयंपाक, खीर, वडे सगळ्या 5-6 भाज्या 6 भाज्या आहेत. गाईचा नैवेद्य आहे देवांचा आणि तर्पणच करायचा आहे तो अग्निदेवतेचा आहे. तर असा हा स्वयंपाक होता. तुमच्याकडे पण असं असतं का? कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी या टॉपिकमध्ये खूप जनरल बोललेली आहे. इन जनरल जे आपण बघतो, ऐकतो त्यावर मी बोललेली आहे. बाकी पर्सनली काहीच नाही.